बुलढाण्याच्या लोणार परिसरामध्ये 4000 आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचताना अनेक अडचणी येतात आणि उपाय म्हणून आपत्कालीन परिस्थितीत आदिवासी पाड्यांमध्ये ड्रोनद्वारे औषध पुरवठा होणार आहे. लाडकी बहीण बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान. सरकारची विधिमंडळामध्ये लेखी उत्तरामध्ये कबुली. 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तर 26 लाख अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची सरकारची माहिती. राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आणखी 5 दिवसांची मुदतवाढ. आधी 10 डिसेंबरपर्यंत मुदत होती, आता 5 दिवसांची मुदतवाढ. नाशिकमधल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपास होणार आहे. कागदपत्रांवरती आपली स्वाक्षरी नसल्याचा अटकेतील नितीन उपासनींचा दावा. आता फॉरेन्सिककडनं स्वाक्षरीची तपासणी होईल. वर्ध्यातल्या कारंजा येथील ड्रग फॅक्टरीचा पर्दाफाश झाला. कारवाईमध्ये 192 कोटी रुपयांचं 128 किलो मेफेड्रॉन जप्त झालंय तर 3 जणांना अटक करण्यात आली. गुरुग्राममध्ये बेदरकार थार कारच्या धडकेमध्ये फिगो कार 4 वेळा उलटली. घटनेमध्ये चालकाच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. अलीपूरहून थार कारचालक अटकेत. घमदूज टोल नाक्याजवळची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरामध्ये हवा गुणवत्ता खालावली. हवा अतिवाईट श्रेणीमध्ये नोंद झाली आहे. सोमवारचा हवा गुणवत्ता निर्देशांक 309 वर. दमा, ॲलर्जी, श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई MMR मधील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 19 RMC प्लांट बंद केले. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवरती मोठी कारवाई सुरू राहणार आहे. MPCBचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचा इशारा. इंडिगोच्या दैनंदिन उड्डाणांच्या वेळापत्रकामध्ये 5% कपात. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन यांची माहिती. सरकारच्या आदेशानंतर इंडिगोची दररोज 115 उड्डाणं कमी होणार तर कमी झालेल्या उड्डाणांचं वेळापत्रक आकाशा आणि एअर इंडिया एक्सप्रेसला दिलं जाईल. धुरंधरने बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातलाय. रणवीरचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट. 4 दिवसामध्ये 100 कोटींचा आकडा पार. नोव्हेंबर महिन्यामध्ये बॉलिवूड कलाकारांनी मुंबईमध्ये 100 कोटींची मालमत्ता खरेदी केली. यामध्ये अभिनेता सैफ अली खान, अभिनेता ऋतिक रोशन, सुष्मिता सेन यांच्या मालमत्तांचा प्रामुख्याने समावेश आहे. इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्तामध्ये 7 मजली इमारतीला आग लागली. 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगीवरती नियंत्रण, मात्र अजूनही अनेक जण इमारतीत अडकले असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.